शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह 2025 साजरा करण्यात येत असून या सप्ताहात विविध कार्यक्रमाचं आयोजन तालुक्यात करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून हे रस्ते शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्या आहेत। पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याकरिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांनी सांगितलं। तालुक्यात कालबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून शासकीय गोडाऊनमध्ये महसूल विभागात कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे। यावर्षी सुद्धा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण महसूल सप्ताह साजरा करीत आहोत। या महसूल सप्ताहाचे वैशिष्ट्य असे आहे की या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांच्या उपयोगी असणाऱ्या सर्व सुविधांचा, योजनांचा लाभ आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्यासाठी दररोज प्रत्येक दिवशी एक उपक्रम हा या 7 दिवसामध्ये हाती घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं 1 ऑगस्टला सर्वात प्रथम या महसूल दिनाची सुरुवात होणार आहे आणि या सुरुवातीच्या दिवशी महसूल विभागामध्ये जे उत्कृष्ट कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांचा सत्कार आम्ही इथं मूर्तिजापूर येथे शासकीय गोदाम येथे आम्ही एक समारंभ घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचं वाटप सुद्धा करणार आहोत। 2 ऑगस्ट रोजी ज्या व्यक्तींना घरकुलासाठी पट्टे मिळालेले आहेत त्या पट्ट्यांचा वितरण, त्यांचा सत्कार एक सोहळा आणि पट्ट्यांचं वितरण हे आम्ही 2 ऑगस्टला करणार आहोत। त्यानंतर 3 तारखेला आपल्या तालुक्याच्या अंतर्गत काही पांदण रस्ते जे मोकळे करणं आवश्यक आहे ते मोकळे करणे, तिथे अतिक्रमण मुक्त करणे आणि त्याचबरोबर त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। आणि 4 तारखेला प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवणार आहोत। या महाराजस्व अभियानाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्व विभागाचे तिथे स्टॉल्स लावणार आहोत आणि तेथील नागरिकांना ज्या योजनांचा लाभ तिथे त्यांना पाहिजे, ज्या सर्टिफिकेट्स त्यांना पाहिजे, त्यांच्या काही तक्रारी असतील, काही अडचणी असतील तर त्या तिथं जागेवरच शासन आपल्याद्वारे या माध्यमातून आपण ते सोडवणार आहोत। त्यानंतर 5 ऑगस्टला ज्या शासनाच्या विशेष सहाय्य योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण वृद्ध, निराधार यांना शासनाकडून जे अनुदान दिलं जातं, जी मदत दिली जाते त्याच्यामध्ये डीबीटीमुळे जर काही अडचण झालेली असेल तर आम्ही सर्व अधिकारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाणार आहोत आणि घरपोच त्यांना डीबीटीचा लाभ देणार आहोत। आणि त्याचबरोबर पुरवठा शाखेच्या माध्यमातून ज्यांचं EKYC झालेलं नाही त्याचं EKYC पण करणार आहोत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी हा अतिशय महत्वाचा केलेला आहे, तर आपण ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी कृपया या सप्ताहामध्ये सुद्धा मिळवावा जेणेकरून आपल्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळेल। त्यानंतर 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवर जिथे तिथं अतिक्रमणं झालेली आहे त्या अतिक्रमणांची यादी करून त्यापैकी काही अतिक्रमणं हे निष्कासित करण्याचा कार्यक्रम आम्ही 6 ऑगस्टला हाती घेत आहोत। आणि परत 7 ऑगस्टला ज्या दिवशी आपल्या या महसूल सप्ताहाची सांगता आहे त्या सांगतेच्या दिवशी शासनाचा जो एक महत्वाचा उपक्रम आहे किंवा शासनाचा जो महत्वाचा आग्रह आहे तो म्हणजे नैसर्गिक वाळूच्या ऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करावा, त्याला यमसँड म्हटलेलं आहे। तर याबाबत आपल्या सर्वांपर्यंत जाणीव जागृती करणे आणि आपण सर्वांनी आता नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी नैसर्गिक वाळूचा वापर न करता आपण सर्वांनी आता यापुढे कृत्रिम वाळूचा वापर करावा। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 युनिट प्लांट सुद्धा सुरू करण्याबाबत शासन ज्यांना इच्छा आहे त्यांना मदत करत आहे। तर त्याबाबत जाणीव जागृती करणे आणि आपल्या सर्वांना बांधकामासाठी नैसर्गिक वाळूचा वापर न करता या यमसँडचा वापर करण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रही ठेवणे किंवा आपल्या सर्वांना त्यासाठी विनंती करतो की आपण यमसँडचा वापर करावा। तर यासाठी आम्ही त्या दिवशी काही विशिष्ट संस्थांसोबत, काही कंत्राटदारांसोबत बैठकी घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल सांगणार आहोत आणि त्या दिवशी आपल्या महसूल सप्ताहाची सांगता होणार आहे। तर एकंदरीत 7 दिवस महसूल विभागातर्फे सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत घेऊन नागरिकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून हा महसूल सप्ताह अतिशय उत्साहात
आम्ही साजरा करीत आहोत. मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण कृपया महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा, यामध्ये सहभागी व्हावा आणि ज्या काही योजना किंवा ज्या काही प्रमाणपत्र, ज्या काही लाभ आपल्याला पाहिजेत असतील ते लाभ आपण या 7 दिवसामध्ये मिळवून घ्यावे. मी याद्वारे आपल्या सर्वांना पण एक विनंती करतो की ग्रामीण भागामध्ये जे पानंद रस्ते आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या रक्तवाहिन्या आहेत ग्रामीण भागाच्या. शेतकऱ्यांनी काही त्याच्यावर अडथळा निर्माण केलेला आहे, काही लोकांनी अतिक्रमण निर्माण केलेलं आहे. तर कृपया ते अतिक्रमण आपण स्वतःहून काढावं. जर आपण स्वतःहून अतिक्रमण नाही काढलं तर या मोहिमेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन आणि म्हणजे बळाचा वापर करून सुद्धा आम्हाला जर अतिक्रमण काढायची आवश्यकता पडली तर आम्ही कठोर भूमिका घेऊन ते अतिक्रमण काढणार आहोत. त्यामुळे अशी कठोर भूमिका घेण्याची पाळी येऊ नये म्हणून मी संबंधित नागरिकांना, शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण पानंद रस्त्यावर केलेलं अतिक्रमण स्वतःवरून काढावं. या महसूल सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद. शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना जागांचे पट्टे वाटप 2 ऑगस्ट रोजी शासकीय गोडाऊन येथे 10:30 वाजता होणार आहे. पाणंद व शिव रस्त्यांची तालुक्यातील सर्व मंडळातील गावामध्ये मोजणी करून दुतर्फा झाडे 3 ऑगस्ट रोजी लावण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या शिबिरांमध्ये समाजातील सर्व घटकांना आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न, जात वैधता व शैक्षणिक प्रवेशाकरिता आवश्यक असलेले दाखले वाटप सर्व राजस्व महसूल मंडळांतर्गत 4 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घर भेटी देऊन करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप 5 रोजी सर्व महसूल मंडळातील गावांमध्ये करण्यात येणार आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 6 ऑगस्ट रोजी निष्कासित करून अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकार जमा करणे, सर्व कृत्रिम वाळू धोरण पूर्णत्वास नेण्याबाबत व कृत्रिम वाळू धोरण यशस्वी करण्याकरता कार्यशाळा, शिबिर, वेबिनार माध्यमातून जागृती करून उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन महसूल सप्ताहाची सांगता समारंभ 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शासकीय गोडाऊन येथे होणार आहे. तरी नागरिकांनी महसूल सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट.